नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोहमने मोठा खुलासा केलेला असतो आणि तो सांगतो की अद्वैतला काल मी कलावहिनीच्या रूममध्ये जाताना बघितलं आणि जेव्हा तो तिकडे जात होता तेव्हा तो दारूच्या नशेत सुद्धा होता आणि आतमध्ये गेल्यावर त्याने कडी सुद्धा लावून घेतली होती। त्यामुळे सरोज आता अद्वैतवर खूप चिडते आणि म्हणते की अद्वैत, तू दारू प्यायला होतास आणि म्हणजे तू कलाच्या रूममध्ये गेलाच होतास। अरे अद्वैत, तू काय केलंस? हे काय करतोय तुला समजतंय का? अद्वैत म्हणत असतो की अगं आई, मला खरंच समजत नाहीये, काल माझ्याकडनं जे काही झालं ना मला ते आठवतच नाहीये। रोहिणी आगीत तेल ओतण्याचं काम करत असते आणि म्हणत असते की सरोज वहिनी, हा कशाला उत्तर देईल अगं तुला? आणि बघितलं ना तू कसं वागला? अद्वैत खरंच दारू पिऊन आला होता, मला तर विश्वासच नाही बसत आहे। आबा सुद्धा आता अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती आणि काय झालंय काय तुम्हा दोघांना पण? सरोज काय तर कलाची कडी लावून येते, तू काय तर कलाच्या रूम मध्ये दारू पिऊन घुसतोस, हे सगळं नक्की चाललंय तरी काय? कोणी सांगेल का मला? आणि अद्वैत, तू आज जे काही वागलायस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। आज तुझ्या वागण्यामुळे माझी मान खाली गेलीये। त्यामुळे अद्वैतला आता फार वाईट वाटत असतं आणि सरोजलाही अद्वैतचा राग आलेला असतो। सरोज आता रूम मध्ये निघून जाते तर अद्वैत तिची समजूत काढण्यासाठी तिच्या रूम मध्ये जातो। सरोज मात्र अद्वैतला पूर्णपणे इग्नोर करत असते। अद्वैत म्हणत असतो की आई ऐक ना, माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली, परंतु यापुढे मी असं कधीच वागणार नाही। तेव्हा सरोज त्याला म्हणत असते की परंतु झाला तो तमाशा काही कमी झालाय का? अद्वैत म्हणतो की आई अगं खरंच काल मी जे काही वागलोय ना ते मला आठवतच नाहीये, परंतु इथून पुढे तुझी आणि आबांची मान कधी खाली जाईल असं मी काहीही वागणार नाही। तेव्हा प्रदीप अद्वैतला समजवतो की अद्वैत, चुकीच्या गोष्टींसाठी तू रिग्रेट कर, म्हणजे काल तू दारू पिऊन कलाच्या रूम मध्ये गेलास ही गोष्ट तुझी चुकलीस, परंतु तू कलाच्या रूम मध्ये गेलास ना ही गोष्ट तुझी अजिबात चुकलेली नाहीये। तेव्हा सरोज आता प्रदीपवरच चिडत म्हणते की तुम्हाला तर जवळच्या माणसांचं काही दिसतच नाही, तुम्हाला त्यांच्यामध्येच निगेटिव्हिटी दिसते। असं म्हणून सरोज आता प्रदीपचा रागराग करत आता तिथून निघून गेलेली असते। अद्वैत मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो। अद्वैतला एक गोष्ट कळत नसते की नक्की रात्री झालं तरी काय? ते त्याचं एक मन म्हणत असतं की नाही, त्याने रात्री कलासोबत काहीही चुकीचं केलेलं नाहीये आणि दुसरं मन त्याला म्हणत असतं की जर रात्री त्याच्यामध्ये आणि कलामध्ये जर काही झालं असेल तर अद्वैतला काहीच समजत नसतं की नक्की रात्री झालं तरी काय आणि मग तो कलाला विचारण्याचं ठरवतो। अद्वैत जेव्हा कलाकडे जातो तेव्हा कला तिच्या ऑर्डर्सचा हिशोब बघत असते। कला त्याला विचारते की बोल, काय बोलायचं होतं तुला आणि काय विचारायचं होतं तुला? अद्वैत तिला म्हणतो की तुला कसं काय कळलं मला काहीतरी विचारायचं होतं? तेव्हा कला म्हणते की आता अद्वैत चांदेकर माझ्याकडे हवा पाण्याच्या गोष्टी तर नाही करायला येणार, नक्कीच त्याला काहीतरी विचारायचं असेल हे तुझ्या तोंडावरनच दिसतंय मला। अद्वैतला असं वाटतं की हिने तर आपल्याला करेक्ट ओळखलंय। अद्वैत म्हणतो की नाही नाही, मला काही तुला विचारायचं वगैरे नव्हतं। तर मग कला म्हणते की मग जा इथून जर तुला काही विचारायचंच नव्हतं तर। परंतु अद्वैत म्हणतो की नाही, मला तुला विचारायचं होतं काल रात्री आपल्यामध्ये काही घडलं का? तेव्हा कला म्हणते की जा, मला नाही सांगायचं, आता मला काम आहे, मी तुला नंतर कधीतरी सांगेल। अद्वैतला तिचा राग येतो, अद्वैत तिथून जात असतो। तेव्हा कला सांगते की काल रात्री आपल्यामध्ये काहीही घडलं नाहीये, उगाच टेन्शन घेऊ नकोस आणि काल रात्री तू खूप दारू प्यायला होता, नशेत बरळत होतास आणि बेशुद्ध पडला म्हणून मी तुला बेडवर झोपवलं आणि तुला माहितीये का स्वतः मी खाली फरशीवर झोपलीये। आता कलाच्या तोंडून जेव्हा तो हे ऐकतो तेव्हा कुठेतरी त्याच्या जीवात जीव येतो। त्यानंतर कला आबांची परमिशन मागायला आबांकडे जाते आणि आबांना ती म्हणत असते की आबा, तुम्ही मला म्हणाला होतात की जागरण गोंधळ झाल्यानंतर तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस, मग मी आता जाऊ का? तेव्हा आबा म्हणतात की हो जा, परंतु एकटी जाऊ नकोस, अद्वैतला घेऊन जा। तर अद्वैत तिथेच बसलेला असतो। अद्वैत म्हणतो की मी कशाला जाऊ हिच्या सोबत? तर कला म्हणते की नाही आबा, मी एकटी जाईल आणि तसंही माझ्या घरच्यांचा अपमान व्हावा असं मला अजिबात वाटत नाही। तर कला अद्वैतच्या विरोधात बोलत असते, त्यामुळे अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो की मी तुझ्या सोबत येणार आहे आणि आबांना तो म्हणतो की हिला तर फक्त हिच्या आईवडिलांना काय वाटतं ना ह्याचाच ही विचार करते, परंतु चांदेकरांच्या आत्मसन्मानाचे हिला काही भानच नाहीये आणि आता मी हिच्यासोबत खरेंच्या घरी जाणार आहे आणि मी आता हिच्यासोबत खरेंच्या घरी जाणार आहे। तर कला म्हणत असते की नाही, मला कोणाचे उपकार वगैरे नकोय। अद्वैत म्हणतो की मी तुला सांगतो नाही तर मी तुला निर्णय देतोय की उद्या मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी येणार आहे, त्याच्यामुळे तयार राहा। तर कला म्हणत असते की खूप आगाऊ आहेस तू। तर अद्वैत म्हणतो की तू पण खूप अति आगाऊ आहेस। आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, परंतु पुढील भागामध्ये बघायला मिळतं कला सरोजला विचारते की रात्री तू अद्वैतसाठी ओट्स का भिजवून ठेवले नाही? तेव्हा कला सांगते की रात्री भिजवले नाही कारण आज आम्हाला माझ्या माहेरी जायचं होतं। सरोज विचारते की तू कसं काय ठरवलं की तू अद्वैतला घेऊन माहेरी जाणार आहेस? आणि हो, अद्वैतला अद्वैत नाही म्हणायचं, अद्वैत साहेब म्हणायचं इथून पुढे। तर अद्वैत तिथे आलेला
असतो. रजनी म्हणते की अरे अद्वैत तू कुठे निघालास? तेव्हा अद्वैत सांगतो मी खरेंच्या घरी चाललोय. हे ऐकून सरोज थक्क होते आणि म्हणते की अद्वैत तू खरंच जातोय खरेंच्या घरीच्या माहेरी? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. आणि मग कला निघते आणि अद्वैतला म्हणते की चला अद्वैत साहेब. तेव्हा अद्वैत तिच्यावर चिडत म्हणतो की हे काय अद्वैत साहेब म्हणतेस तू मला? नीट अद्वैत असं म्हण. असं म्हटल्यावर आता सरोजची चांगलीच जिरते, कारण सरोजनेच कलाला अद्वैत साहेब असं म्हणायला लावलेलं असतं आणि कला सुद्धा आता मोठ्या तोऱ्याने सरोजकडे बघत असते. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.